तर असा विषय आहे, जागा तर सोडलेलीच आहे ना प्रत्येकाने. आता त्यांचा इकडे सातबारा येतोय तर थोडी ते इकडे करणार काम. मग पाणी कुठून जाणार? म्हणजे आम्ही स्थानिक लोक सगळ्या गोष्टी आम्ही अरेंजमेंट करतोय. मग या लोकांना का नाही करू शकत? हे लोक इथं करोडपती इकडनं करोडो रुपये कमावलं ना, मग हे लोक का नाही करत? आणि आम्ही जर सांगायला गेल्यानंतर हे लोक आम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन केशी वगैरे आमच्यावर टाकतात. मग आम्ही जायचं कोणच्याकडे? आमचं म्हणणं एवढंच आहे की नदी पात्रात बांधकाम करू नका, नदी पात्रामध्ये करू नका. तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काय पण करा, पण नदीच्या पात्रात काहीच करू नका. कारण एवढंच पाणी म्हणणार. जाईल नदी पात्रातच येतो. ही पूर्ण भरणी आहे इकडनं, ही भरणी आहे. हे बघा, आम्ही इकडे गणपती विसर्जन ही आमची गणपती विसर्जनाची जागा आहे, पण गेले किती 10-15 वर्ष झाले आम्ही इथे गणपती विसर्जन करू नाही शकत. कारण हा माणूस काय करतो, नदी पात्रात दगड, माती, गोटे सर्व तो इकडे टाकतो. आता सर्व हे बुजून गेलं नदी. गरम पंचायत म्हणजे रस्ता पण गेला तर ते गाल्याला टच आहे. त्यांची जर कुठली गाडी आली तर सामने कंपनीच्या साईडला राहते. मग इकडची गाडी पण आणणार कुठे उभी? सांगा ना. मग आम्ही जायचं कुठून? पहिलं पण गावकऱ्यांनी थांबवलेलं ना. ते काय मला बोलला का सगळं आम्ही बांधून देतो हे करून. आम्ही मला इकडे एक आरसीसी बांधकाम करून देतो आणि घाट बनवून देतो. कुठे त्याने घाट वगैरे कुठे काय ते घाट पण गेला तसा सगळंच गेलं. पाऊस पडायचा टाइम ते टायमाला त्यांनी काहीतरी हे केलं तर मग थोडा लागला तर करायला. काय सांगशील, हे नदी किती वर्ष जुनी आहे आणि काय सध्या आता अतिक्रमण कसं चालू आहे? नदी काय नदीचं अस्तित्व कधी पृथ्वीपासून, जे पृथ्वीचं अस्तित्व आहे तेव्हापासून नदी आहे. आणि चिंचोटीचं वैशिष्ट्य आहे की चिंचोटीमध्ये नैसर्गिक आम्हाला धबधबा लाभलेला आहे. हा धबधबा बघण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूची परिस्थिती भरपूर लोक पावसाळ्यात येतात. पण आत्ताची परिस्थिती आहे की नदीच्या पात्रामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे. आणि ज्या ठिकाणी बांधकाम होत आहे त्या ठिकाणी आम्ही अगोदर गणपती विसर्जन, दुर्गामातेचे विसर्जन असे सार्वजनिक कार्यक्रम करायचो. आणि आम्हाला काही बिल्डर लोकांनी आश्वासन दिलं होतं की इथे आपण गणपतीसाठी घाट वगैरे बांधून देऊ असं सांगितलेलं. पण आजपर्यंत काही झालं नाही. आम्हाला या कामासाठी विरोध एवढाच आहे की हे बांधकाम नदीपात्रात न करता त्यांची प्रॉपर्टी त्यांनी करावी, त्यांच्या जाग्यात त्यांनी काहीही करू द्या, पण हे काम नदीपात्रात करू नका. आणि आमची नदीमध्ये भराव केल्यास पूरस्थिती निर्माण होईल आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल, मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होईल. या बांधकामामुळे कोणाला त्रास होऊ नये असं बांधकाम करा. आणि नदीच्या पात्रात बिलकुल बांधकाम करू नका. नदीचं पात्र सोडून तुमची प्रॉपर्टी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बांधकाम करू शकता. आम्ही या बांधकामाला विरोध नाही, पण आमचा एवढाच विरोध आहे की नदी पात्रामध्ये बांधकाम करू नका हीच विनंती. आणि मी याद्वारे शासनाला पण सांगू इच्छितो की आम्ही जवळजवळ 8-10 दिवस अगोदर याबाबत तहसीलदार साहेबांना आणि आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे. पण त्या पत्रव्यवहाराचा अजून त्यांनी येथे येऊन सुद्धा बघितलं नाही. काय अर्जाचा आमचा विचार कुठलाच केलेला नाही. आणि याद्वारे मी सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि हे अनधिकृत बांधकाम त्वरित तोडावं किंवा बंद करावं. वारंवार आम्ही येतो बिल्डरला सांगतो का तुम्ही नदीपात्रामध्ये काम हे करू नका. कारण कसं आहे, तुंगारेश्वर जो धबधबा आमचा आहे तो नाव गाजलेला आहे धबधबा. आणि तिकडनंच हा पूर्ण डोंगराचं पाणी इकडे येतोय. आणि त्यामुळे कसं पाणी एवढा येतोय का कळत पण आहे लोकांना. असे भरपूर घटना घडलेल्या आहेत धबधब्यावर. तर एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना, तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना. जो नदीचा पात्र आहे तो तर तुम्ही सोडा. पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही. आणि काकांनी हे पण दिलेलं आहे, अर्ज वगैरे दिलेला आहे, अर्ज पण दिलेला आहे साहेबांना, आयुक्त साहेबांना पण दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे. पण अजूनपर्यंत कोणी इकडे आलं नाही. तर पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका हीच राहील की जर आमचं जर हे ऐकलं नाही तर आम्हाला उपोषण करायला लागेल. बाकी काय करणार आम्ही? कोण हे बांधकाम करतंय? आणि हे बांधकाम करणारे युसुफ कुरेशी म्हणून आहे. आणि जेवढे अनलिगल भरपूर त्यांनी काम केलं. कधी आमच्या गावाला कोणी गेलं नाही तिकडे. तुम्ही केलं सगळं काय केलं आम्ही कधीच बोललो नाही. पण नदीचा पात्र तर सोडा तुम्ही. आणि वारंवार आम्ही सांगतोय असं नाही तर आम्हाला बोलतोय बाबा ठीक आहे तुम्ही नदीचा पात्र सोडतो तरी पण तो तेच प्रकार करतोय. आता भरपूर स्थानिक आमच्या लोकांना सांगितलं का तुम्हाला घाट बांधून देऊ आम्ही इकडे, संरक्षण भिंत बांधून देऊया. पण अजूनपर्यंत ते झालंच नाही काम, फक्त आश्वासनं देतोय. तर जरा विनंती आहे प्रशासनाकडे पण का जरा बाबा याच्यावर थोडा लक्ष द्यावं आणि यांच्यावर कारवाई व्हावी.